देवाची कृपा झाल्यावरती मुका बोलतो हे देवाचं सामर्थ्य आहे. पण माझ्या सद्गुरु संत बाळूमामाची कृपा झाल्यावरती मुका बोलतोच, पण लंगडा पशु सुद्धा सरळ चालतो. हे सामर्थ्य माझ्या सद्गुरु बाळूमामा. काय सामर्थ्य आहे देवा. मग तुकोबरा संतात अशा संतांना शरण गेल्यावरती, अशा संतांच्या चरणावरती नतमस्तक झाल्यावरती आमच्या जीवनामध्ये काय फलद्रुप्ती आहे. अभंगाचं पहिलं पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. ऐका, तुकोबरा सांगतात की माणसानं पुण्यवान होण्यापेक्षा माणसानं पुण्यवंत झालेलं बरं. वान आणि वंत या शब्दामध्ये फरक आहे देवा. वान म्हणजे ज्याला मर्यादा आहे त्याला वान म्हणतात, आणि वंत या शब्दाला अमर्यादित. घराच्या समोर जर एखादं रांजण असेल पाण्याचं तर त्याला आम्ही जलवान म्हणतो देवा. का तर ते मर्यादित आहे. पण समुद्राच्या किनाऱ्यावरती गेल्यावरती त्याला आपण जलवंत म्हणतो. का तर तो अमर्यादित आहे. तुकोबरा सांगतात माणसाला पुण्यवंत झालं पाहिजे. पण आजकाल देवा पुण्यवंत व्हायचंय कुणाला? ज्याला त्याला धनवंत व्हायचंय, ज्याला त्याला सत्तावंत व्हायचंय, ज्याला त्याला खुर्चीवंत व्हायचंय देवा. पुण्यवंत व्हायचंय तरी कुणाला? विठ्ठल. ज्याला त्याला धनवंत व्हायचंय. थोडा इको कमी कर दादा, बास दे जरा व्यवस्थित. ऐका, रिपीट कमी करा देवा. आजकाल माणसाला पुण्यवंत नाही तर आजकाल माणसाला धनवंत व्हायचंय देवा. खुर्चीवंत व्हायचंय, सत्तावंत व्हायचंय. बर देवा, पुण्यवंत होऊन तरी जीवनात काय फायदा आहे? कशाला कमवायचं पुण्य? तर कुठं तुमचं